सरू काकी अहो इकडे लय मोठा विषय झालाय हो. काय रे बंड्या, काय झालं? काय झालं? काय? सरू काकी आता तिला कॉलेजमध्ये यायला पण बंदी घातल्या त्या लोकांनी. अरे बंड्या, हे काय बोलायस तू? बंड्या, माझी कमळी कशी आहे रे? हा, तू 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 थांब, मी लगेच निघतो, येतो तिकडे, थांब. काकी काकी ती हाय व्यवस्थित, तुम्ही इकडे याची काय गरज नाही, आम्ही हाय तिच्या संग. कुठे आहे माझी कमळी? दे तिला फोन, दे, मला बोलत तर दे तिच्या संग. हा देतो. कमळे काकी. हॅलो, हाय. कमळे, ओय बाळा, यांनी असं कसं केलं तुझ्या संग? असं कसं तुला घरातनं बाहेर काढलं? अगं खरं तर तू त्यांची खरी नातं आहेस ना? अगं कमळे, हे बघ, मला माहिती आहे का तू खरी आहेस. तू जरी त्यांच्या घरी त्यांची खोटी नात बनून गेली असली ना, तरी अन्नपूर्णा आजी संग तू निभावलेलं नातं खरं आहे ग. माझा पूर्ण विश्वास आहे, माझी कमळी कुणाला बी कधीच फसवणार नाही. हाय, माझ्यामुळे सगळे दुखवलेत ग. अन्नपूर्णा आजींना बी लई त्रास झालाय. तू असं नको बोलूस ग कमळे, आणि याचा जास्त विचार बी करू नकोस. हे बघ, समजा ठीक होईल. मला माहितीये का तू जे काय केलं ते निर्मळ मनानं केलंस का नाही? कमळी, फोन स्पीकरवर टाक की. हॅलो सरू काकी, अगं मी निंगी बोलतोय. हा निघे, बोल. अगं बघ की, ही कमळी हे सगळं सोडून गावाकडे जायचं म्हणायला लागली. कमळे कमळे, ऐक ऐक, तू इकडं परत यायचा विचार बी मनात आणू नकोस. तू चुकीची होतीस आणि म्हणून तू पळून गेलीस हे म्हणायची संधी तू कुणाला बी देऊ नकोस. तुझ्या मनाला माहित आहे ना का तू खरी आहेस. मग असं नको वागूस पोरी. ही तुझी लढाई आहे, तू लढायचं आणि जिंकायचं. तुझी लढाई तुला जिंकायला लागेल पोरी. तुला तिकडे राहून आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, होय का नाही? होय. हाय, आबा येतं का सांग मला. त्यासनी दे की फोन, जरा मला बोलायचंय. आबा नाही आलं अजून. तू त्यांचा विचार करू नको, तू तुझा विचार कर पोरी. तुला जिद्दीनं लढायचंय आणि जिंकायचं आहे, आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे.